सालाबादाप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले। या चैत्र नवरात्र उत्सवाच्या काल तिसऱ्या दिवशी गरजा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सूर मिसळत गाणी गाणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रच्या 9 दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाऱ्याचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत। या कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक मनोज शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे आणि परिवहन समिती माजी सभापती आणि शिवसेनेचे सचिव विलास जोशी, परिवहन सदस्य जयप्रकाश कोटवानी, राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी तसंच इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विलास जोशी आणि प्रकाश कोटवानी यांनी पत्रकारांशी बोलताना या नवरात्र उत्सवाविषयी अधिक माहिती दिली। आम्ही हे सगळं आजमावतो आहेत, परंतु काही व्यक्ती ज्या अशा आहेत ना की या उत्सवाला संपूर्णपणे योगदान देणारे आहेत आणि देवीचा आशीर्वाद त्यांना लाभतो। त्यांची तब्येत बरी नव्हती कोटवानी साहेबांची, पण बघा देवीच्या आशीर्वादाने ते आता रात्रंदिवस इथे मेहनत करतायत। हे सगळं पवित्र वातावरण आणि देवीचा आशीर्वाद आहे हो। श्रद्धा पाहिजे मनातनं, श्रद्धापूर्वक वातावरण असलं ना की हे सर्व लाभतं। आणि 9च्या 9 दिवस रामनवमीपर्यंत हे सगळं असंच चालतं। रामनवमीच्या दिवशी तिथे केवढा मोठा भंडारा बाहेर होतो। रोज तर इथे चालू आहेच, पण रामनवमीच्या दिवशी आणखी मोठा भंडारा। आणि मग जशी आगमनाची मिरवणूक अत्यंत शांत आणि अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये परंतु अत्यंत शिस्तीने अशी जी आगमनाची मिरवणूक तसेच विसर्जनाची मिरवणूक तलावपाळीवरती जाते। केवढे हजारो लोक त्याच्यात सामावलेले असतात। खूप छान वातावरण असतं, आम्हाला खूप बरं वाटतं। शुभेच्छा। ठाण्यातील पाचपाखाडी येथील नव रामराज्य सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या 5 वाहनांना आग लागल्याची घटना आज सकाळी घडली। ही माहिती पोलीस हवालदार सतीश आव्हाड यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिल्यानंतर तातडीनं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं। ही आग पहाटे 2:26 लागली होती। घटनास्थळी नौपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान एका फायर इंजिन आणि रेस्क्यू वाहनासह दाखल झाले। सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर पहाटे 3 वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात आली। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आग लागल्यामुळे तळअधिक 3 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या खिडकीवरील लाकडी प्लायवूडही जळालं। या आगीत 4 दुचाकी आणि एक 4-चाकी वाहन जळून खाक झाले। आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केलाय। ठाणे महापालिकेला शहराच्या विकास आराखड्यातील विविध स्वरूपांच्या भांडवली कामांसाठी राज्य शासनानं बिनव्याजी 115 कोटींचं कर्ज मंजूर केल्यानं आर्थिक संकटात आलेल्या ठाणे महापालिकेला मोठा दिलासा मिळालाय। त्यातून आता ठेकेदारांची शिल्लक देणी आणि केलेल्या विकास कामांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। ठाणे महापालिकेत मागील 2.5 वर्षांपासून राज्य शासनाकडून आलेल्या कोट्यावधींच्या निधीच्या माध्यमातून विकास कामं सुरू आहेत। त्यामध्ये 605 कोटींच्या रस्त्यांची कामं, 141 कोटींमधून ठाणे शहर सौंदर्यीकरणाची कामं, गटारं, पायवाटा, शौचालय याशिवाय विविध विकास कामं केली जात आहेत। घोडबंदर भागातही विविध प्रकारची अनेक विकास कामं राज्य शासनाच्या निधीतून प्रस्तावित आहेत। पालिकेला आजही उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवता येत नसल्याचं चित्र आहे। कर्मचाऱ्यांचा पगार, 7व्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम, टीएमटीला अनुदान आदींसह इतर कामांसाठी महापालिकेचं उत्पन्न खर्ची होत आहे। यामध्ये 2023 अखेरपर्यंत
ठेकेदारांची 110 कोटीहून अधिकची देयकं आजही पालिकेला द्यायची आहेत. देयकांची रक्कम मिळावी यासाठी ठेकेदार पालिकेत चपला झिजवत आहेत. ठाणे महापालिकेवर सध्या 65 कोटींच्या आसपास कर्ज आहे. त्यात आता नव्यानं 115 कोटींचं कर्ज पालिकेनं घेतले. हे कर्ज बिनव्याजी असून ते फेडण्यासाठी पालिकेला तब्बल 50 वर्षांची मुदत मिळाली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रेअंतर्गत विविध चित्ररथ सहभागी होत असतात. या चित्ररथांच्या माध्यमातून विविध सामाजिक सांस्कृतिक विषय मांडले जातात. या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चित्ररथांचे क्रमांक काढण्यात आले. ठाणे शहरातील श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीनं हिंदू मराठी नववर्ष स्वागत यात्रेचं दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं या संस्थेचं हे 25वं वर्ष होतं. दरवर्षीप्रमाणे या यात्रेत विविध चित्ररथ सादर करण्यात आले. या चित्ररथांमध्ये यंदा संस्कृतीचा महाकुंभ आपले ठाणे आपली स्वागत यात्रा या संकल्पनेअंतर्गत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पर्यावरण अशा विविध विषयांवर आधारित असे 60हून अधिक चित्ररथ तयार करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे चित्ररथांचे क्रमांक काढण्यात आलेत. यावर्षी कर्नाटक सांस्कृतिक मंच आणि दाक्षम जिम्नॅस्टिक यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आलाय. यामध्ये दाक्षम जिम्नॅस्टिक यांनी प्रात्यक्षिकं सादर केली होती, तर CKP समाज चित्ररथास द्वितीय क्रमांक देण्यात आली आहे. तृतीय क्रमांक TJSB सहकारी बँकेच्या चित्ररथास देण्यात आलाय. यामध्ये TJSB बँकेच्या वतीनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्या अनुषंगानं मुळाक्षर बाराखडी यांचा अर्थशास्त्रासोबत असलेला संबंध उलगडून सांगणारा अनोखा चित्ररथ साकारण्यात आला होता. तसंच जय मल्हार मंडळ, मावळी मंडळ, तेली समाज आणि ठाणे भारत सहकारी बँक यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे समर्थ भारत व्यासपीठ, एकलव्य क्रीडा मंडळ येऊर आणि ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग या चित्ररथांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली. यामध्ये समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीनं चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाचं महत्त्व लहान मुलांना पटवून देणारा चित्ररथ साकारण्यात आला होता. या स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक विजय जोशी तसे विजयराज बोधनकर यांनी केलं आहे. राज्यात वीज वितरण कंपन्यांकडून वहन शुल्काच्या नावाखाली दररोज अंदाजे 30 कोटींची वसुली केली जात असल्याचा आरोप ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशननं केला आहे. वहन शुल्क बेकायदेशीर असून राज्याबाहेर कुठेही ते आकारले जात नाही. तसंच वीज वितरण कंपनीकडून वहन शुल्काची माहितीही ताळेबंदामध्ये दाखवली जात नसल्याचा आरोप टिसानं केला आहे. राज्यभरात सुमारे 3.5 कोटी ग्राहक महावितरण कंपनीचे आहेत. सर्व नागरिकांच्या विद्युत देयकावर दर महिन्याला वीज वहन आकारणी केली जाते. हे वीज वहन आकार ग्राहकांच्या वीज वापरावर आहे, परंतु हे वीज वहन शुल्क आकारणी बेकायदेशीर असल्याचा आरोप ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन या संघटनेनं केला आहे. काल या संघटनेनं टिसा हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेस टिसाचे मानद महासचिव भावेश मारू, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे, टिसाचे विधितज्ञ समीर शिरोडकर, टिसाचे सदस्य तथा विद्युत विषयावरील तज्ञ मंदार भट आणि भिवंडी विभागाचे चेअरमन निनाद जयवंत आदीही उपस्थित होते. वीज कायदा 2003च्या धोरणाअंतर्गत ज्या ठिकाणी एखाद्या वीज वितरण कंपनीचा वीज पुरवठा होतो त्या भागात ग्राहकानं इतर वीज पुरवठादार कंपनीकडून वीज पुरवठा घेतल्यास त्यास वीज वितरण करण्यासाठी वीज वहन शुल्क आकारले जाते.
परंतु ठाणे किंवा आसपासच्या भागात वीज कंपनीकडून थेट वीज वितरण होत असताना वहन शुल्क आकारलं जाते. 2017 नंतर वितरण कंपनीनं त्यांच्या ताळेबंदामध्ये वीज वहनाद्वारे किती शुल्क जमा झाला याबाबतची माहिती दिली नाही. अंदाजे 30 कोटी रुपये दररोज वीज वहन या शुल्काद्वारे जमा होत असल्याचा आरोप मंदार भट यांनी केलाय. तसंच माहिती अधिकारामध्येही कोणतंही उत्तर नागरिकांना दिलं जात नाही असा आरोपही त्यांनी केलाय. या वाहन शुल्क विरोधात मुंबई उच्च न्यायालयात भट आणि भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन यांनी कायदेशीर लढाई सुरू केली आहे. ग्राहकांमध्ये याबाबत जागरूकता येणंही आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारे कायदेशीर संस्थाच असे बेकायदेशीर वहन शुल्क वसुलीस पाठबळ देत राहणार का असा प्रश्नही टिसा या संघटनेनं विचारलाय.